नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्यातील कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेले जे शेतकरी आहेत त्यांना कर्जदार शेतकऱ्यांसाठी आणि नियमितपणे आपलं पीक कर्ज परतफेड करणाऱ्या रेग्युलर शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक असा अपडेट आहे शासनाच्या माध्यमातून राज्यांमध्ये सादर केलेला आहे. त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. म्हणजेच की शासनाच्या माध्यमातून राज्यांमध्ये या सादर केलेल्या अर्थसंकल्पाने अधिवेशनामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केलेली आहे. ज्यांच्यामध्ये 2 लाख रुपयापर्यंतचे पीक कर्ज आणि नियमितपणे पीक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान जाहीर करण्यात या ठिकाणी आलेले आहे. सर्व देण्यासाठी योजना राबवण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून परदेशी साहेबांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आलेली होती. या समितीचा अहवाल साधारणपणे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये यांच्यानंतर हा एप्रिल तिसऱ्या आठवड्यामध्ये सादर केला जाईल अशा प्रकारची माहिती देण्यात आलेली होती. अखेर हाच अहवाल राज्य शासनाच्या आता सादर करण्यात आलेला आहे. म्हणजेच की राज्य शासनाच्या माध्यमातून तो अहवाल अपेक्षित म्हणजे की आक्षेप करण्यात आलेला आहे आणि येत्या खरीपाच्या हंगामापूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार असल्याची माहिती ग्वाही मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. शासनाच्या माध्यमातून अपेक्षित असलेल्या म्हणजेच की आता येणारी जी काही मंत्रिमंडळाची बैठक असेल त्या बैठकीमध्ये या समितीचा अहवाल मांडला जाईल व या अंतर्गत देण्यात आलेल्या अटी, शर्ती, निकष जे काही मांडले जातील व कोणत्या शेतकऱ्याला या अंतर्गत पात्र केले जाईल अशी माहिती मांडली झाली आहे. म्हणजेच की मंत्रिमंडळाच्या माध्यमातून यांची मंजुरी दिल्यानंतर GR निर्गमित केले जाणार आहे व प्रतीक्षा असणार आहे की पुढच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीची त्यामध्ये कडणार आहे. व अशाच नवीन नवीन माहिती जाणण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. हो, धन्यवाद.